प्रति पंढरपूर नंदवाळकडे जाणाऱ्या दिंडीची आज नगर प्रदक्षिणा संपन्न झाली। ज्ञानबा तुकाराम आणि माऊलीचा जयघोष करत वारकऱ्यांच्या अमाप उत्साहात भवानी मंडपात रिंगण सोहळा पार पडला। वारकऱ्यांबरोबरच शेकडो भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते। दुसरीकडे नंदवाळमध्ये आजपासूनच भाविकांची गर्दी वाढली असून शनिवारी सुमारे 4 लाख भाविक नंदवाळमध्ये दाखल होतील असा अंदाज आहे। त्यामुळे पोलिसांनी काही वाहतूक मार्गात बदल केला असून कोल्हापूर राधानगरी महामार्ग शनिवारी 1 दिवस बंद असेल। ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त ट्रस्टच्या वतीनं गेल्या 22 वर्षांपासून कोल्हापूर ते नंदवाळपर्यंत पायी दिंडी काढण्यात येते। शहरासह विविध गावातील शेकडो वारकरी या दिंडी सोहळ्यात सहभागी होतात। आज दुपारी मान्यवरांच्या हस्ते माऊलींच्या रथाचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर बैलगाड्यांच्या ताफ्यासह महाराष्ट्र गर्जना ढोल ताशा पथकाच्या गजरात पायी दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला। मानाचे अश्व, ध्वजधारी, सेवेकरी, सफेद कुर्ते परिधान केलेले वारकरी, पांढरी टोपी, कपाळावर टीळ आणि खांद्यावर भगवा घेतलेले वारकरी तर डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला टाळ मृदुंगाच्या गजरात माऊलींचा नामजप करत चालत नंदवाळच्या दिशेने निघाले। मिरजगा तिकटी, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, ज्योतिबा रोडवरून ही दिंडी भवानी मंडपात आली। इथं देहभान विसरून वारकरी विठ्ठल नामात दंग झाले तर महिलांनी फुगड्यांचा फेर धरला। भवानी मंडपातच रिंगण तयार झालं आणि मानाचा अश्व रिंगणातून फिरला। त्यावेळी तुतार्यांच्या निनादात भगवे ध्वज फडकले। विठ्ठल नामाच आणि ज्ञानोबा तुकाराम माऊलीचा गजर करत दिंडीतील वारकरी भक्तिरसात न्हाऊन निघाले। आज रात्री या दिंडीचा टिंबर मार्केट इथं मुक्काम असेल तर शनिवारी सकाळी ही दिंडी नंदवाळकडे रवाना होणार आहे। दरम्यान शनिवारी प्रति पंढरपूर नंदवाळमध्ये सुमारे 4 लाख भाविक येतील असा अंदाज आहे। नंदवाळच्या यात्रेसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली असून नंदवाळकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक वळवण्यात आली आहे। प्रामुख्यानं कोल्हापुरातून राधानगरी मार्गे कोकणात जाणारी आणि येणारी वाहतूक कळंबा इस्पुर्ली मार्गे सुरू असेल तर वाशी ते नंदवाळ फाटा या रस्त्यावर नंदवाळ फाट्यापासून हा मार्ग सर्व वाहनांना बंद करण्यात आला आहे।